नसून छळ छावणी त्याचे बळी अजितदादा आहेत, तर शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत। शिंदेना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल। भाजपवर टीका करत संजय राऊतांचा एकनाथ शिंदे यांना टोला। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे वगळता कोणीही मुख्यमंत्री झालं नसतं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जनतेनं घरी बसवलं। नवनाथ बन यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर। अजित पवार छळ छावणीचे बळी ठरल्याची टीका राऊतांनी केली होती। तर सांगली महापालिकेमध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी। चंद्रपूर पाठोपाठ सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यामुळे वाद। काँग्रेसचा एक नाराज गट भाजपच्या संपर्कात। नाराज गटामध्ये काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा समावेश। सांगलीमध्ये कुठेही फाटाफूट होणार नाही। सांगलीसाठी विशाल पाटील विश्वजित कदम मिळून निर्णय घेतील। सांगलीमध्ये काँग्रेस एकसंध राहील हा विश्वास। सांगलीमधील काँग्रेसमध्ये गटबाजीवर सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही। मराठी शिकणाऱ्या जपानी तरुणीचा व्हिडिओ राज ठाकरे यांच्याकडनं पोस्ट। राज ठाकरेंकडनं पोस्ट करत जपानी मुलीचं कौतुक। विदेशी लोकांना मराठीबद्दल कुतूहल आणि अपार आदर। राज ठाकरे यांची पोस्ट। विदर्भासाठी राज्य सरकारची मोठी भेट। विदर्भातील महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय। 388.28 किलोमीटर लांबीचा कालवा विदर्भातील एकूण 8 जिल्ह्यांसाठी 38 तालुक्यांमधून जाणार। 60हून अधिक देशांशी संवाद साधण्यासाठी संसदीय मंत्री गटाची स्थापना। भारत आणि इतर देशांच्या संसदेमध्ये थेट आणि नियमित संवाद साधला जाणार। संसदीय मैत्री गटामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचा समावेश। सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांच्याकडे देखील खासदार गटाचं नेतृत्व। किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे मालेगावमध्ये तणाव। महापौर उपमहापौर नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन। सोमय्यांच्या विरोधात मालेगावमध्ये घोषणाबाजी। सोमय्या राजकीय तेढ निर्माण करतायत असाही आरोप। किरीट सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की। सोमय्या मालेगाव दौऱ्यावर असताना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर धक्काबुक्की। किरीट सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकाचा माजोरडेपणा। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून नवीन कार्यकारिणी जाहीर। भाजपमध्ये 12 उपाध्यक्षांची नव्याने नियुक्ती। मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन यांची वर्णी, तर केशव उपाध्ये यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती। केशव उपाध्ये यांना सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हाकलण्याची तयारी। भाजपकडनं राज्य कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारेंचा ट्विट करत केशव उपाध्ये यांच्यावर निशाणा। भाजपसाठी खस्ता खाणाऱ्यांना भाजपने सतरंजा टाकण्याचं काम दिलं। सुषमा अंधारे यांचा खोचक टोला। परभणीच्या ततरंगल या गावामध्ये परिसरात वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे ज्वारी गहू पिकं भुईसपाट। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का ही शंका। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीवरून सतेज पाटलांची सरकारवर टीका। तर अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान सरकार गांभीर्यानं घेत नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा निशाणा।